ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता सायली स्वतःच्या लग्नासाठी जायला निघालेली आहे. अजूनही तिचं मधुभाऊंशी काहीही बोलणं झालेलं नाहीये आणि तेवढ्यात मधुभाऊ तेथे पोहोचलेले आहेत. मधुभाऊला पाहून कुसुम आणि सायली एकदम अवाक झालेत. कारण आता मधुभाऊ राडा घालणार हे त्यांना माहीत आहे. मधुभाऊ त्यांच्याकडे पाहतच राहिलेले आहेत. सायलीला देखील समजले की आता मधुभाऊ आपल्याला रागवणार आणि तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात, आयुष्यातले एवढे निर्णय कधीसुद्धा तू एकटीने घेतले नाहीस, पण आज तू स्वतःहून निर्णय घेतेयस. मला याबद्दल काही सांगत देखील नाहीयेस. तेव्हा सायली एकदम शांत होऊन मान खाली घालून बसते. तेव्हा ते बोलत असतात आणि म्हणतात की सायली, तुझ्याकडून मला कधीच ही अपेक्षा नव्हती. एवढीशी लहान होती ना, तेव्हा शाळेतली एक ना एक गोष्ट मला सांगायची. आज या बापाचा आशीर्वाद घेणार नाहीस का? असा शब्द जेव्हा तिच्या कानावर पडतो तेव्हा सायली देखील खुश होते. एका क्षणात सायलीने त्यांचे पाय धरलेले असतात. लगेच ते सायलीला उठवतात. सायलीला मिठी मारतात आणि म्हणतात, बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. हे ऐकल्यानंतर कुसुमला तर खूपच आनंद होतो. आजपर्यंत कधीही त्यांनी सायलीला या लग्नाबद्दल प्रोत्साहन दिलेलं नसतं आणि या लग्नाबद्दल चांगला शब्द ते बोललेले नसतात. पण आज लग्नाच्या दिवशी मात्र मधुभाऊ सायलीला अतिशय छानपणे समजावून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुसुमच्या तर डोळ्यातून टचकन पाणीच येतं. कारण हे चित्रच तसं असतं. मधुभाऊ सायलीला सांगतात की मी तुला या लग्नासाठी आशीर्वाद देतोय. तेव्हा सायलीला खूपच छान वाटतं. तरी देखील मधुभाऊंच्या चेहऱ्यावर आनंद मात्र काही दिसत नसतो. ते सांगतात की हे सगळं मी फक्त तुझ्या आनंदासाठी करतोय सायली. तेव्हा सायलीला कळतंच की मधुभाऊ मनातून जरी खुश नसले तरी माझ्या आनंदामध्ये आनंद मानून त्यांनी आता या लग्नासाठी आशीर्वाद दिलेला आहे. तेव्हा सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ, मला असं वाटतं की तुम्ही मला आशीर्वाद द्यायला मंडपामध्ये यायला पाहिजे. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात, ती गोष्ट माझ्याकडून काही शक्य होणार नाहीये. मधुभाऊ तटस्थपणे त्या गोष्टी बोलत असतात. तरी देखील आज मधुभाऊंनी त्यांच्या स्वतःच्या मनाच्या विरुद्ध जाऊन सायलीच्या लग्नाला होकार दिलेला आहे. या गोष्टीमुळे कुसुम मात्र खूप खुश झालेली असते. तर सायली देखील खुश झालेली असते. पण सायलीला असं वाटतं असतं की मधुभाऊंनी मंडपामध्ये येऊन आशीर्वाद द्यावा. तेव्हा मधुभाऊ सांगतात की मी मात्र तेथे अजिबात येणार नाहीये. मी तुला जाण्याची परवानगी देतोय. एवढंच माझ्यासाठी खूप मोठं आहे. सायलीला देखील तीच गोष्ट खूप मोठी वाटते. आजपर्यंत अर्जुनच्या आणि तिच्या नात्याचा स्वीकार न करणारे मधुभाऊ लग्नाच्या दिवशी मात्र अर्जुन आणि सायली यांच्या लग्नाला तिला पाठवण्यासाठी तयार झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी तिला आशीर्वाद देखील दिलेला आहे. या गोष्टीमुळं सायली मात्र खूपच आनंदित झालेली आहे. अजूनही तिला असं वाटतंय की मधुभाऊंनी मंडपामध्ये येऊन आशीर्वाद द्यावा म्हणून ती त्यांना विनंती करते. पण मधुभाऊ मात्र तटस्थपणे त्या गोष्टीला नकार देत आहेत. एवढंच न करता त्यांनी आता तिच्याकडं पाठ देखील केलेली असते आणि त्यावरून तिला समजतं की मधुभाऊ अजिबात मंडपाकडे येणार नाहीयेत. कुसुमला आता समजलेलं असतं की यापेक्षा मधुभाऊंकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. लगेच ती सायलीला सांगते की सायली, त्यांना जेवढं जमत होतं तेवढं त्यांनी केलेलं आहे. आपला लग्नाचा मुहूर्त टळत चाललेला आहे. आपल्याला लवकरात लवकर तिकडं जाणे गरजेचं आहे. सायली मात्र अजूनही त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा कुसुम तिला सांगते की बाळा, आता आपली वेळ संपत आलेली आहे. लवकरात लवकर आपल्याला जाणं गरजेचं आहे. त्यांना आता कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नको असं म्हणून तिने आता सायलीचा हात धरलेला असतो आणि सायलीला ती लग्नाकडे घेऊन चाललेले असते. सायलीला अजूनही वाटत असतं की मधुभाऊ तिच्याकडं पाहतील आणि लग्नाला येतो म्हणतील. पण ते मात्र तिच्याकडं चेहरा न करता दुसरीकडे चेहरा करतात. तेव्हा आता सायलीला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. तिला समजलंय की मधुभाऊंचा फक्त आशीर्वादच आपल्याबरोबर असणार आहे. मधुभाऊ आपल्याबरोबर अजिबात येणार नाहीयेत. कुसुमने आता सायलीचा हात धरलेला असतो आणि सायलीचा हात धरून ती तिला बाहेर घेऊन चाललेली असते. तरी देखील सायलीच्या हातातून मधुभाऊंचा हात सुटत नसतो. पण शेवटी तिला तो हात सोडावाच लागतो. कारण मधुभाऊ तटस्थपणे उभारलेले आहेत आणि ते लग्नासाठी यायला अजिबात तयार नाहीयेत. पण आता कुसुमला थोडा धाडसी निर्णय घेऊन सायलीला बाहेर घेऊन जाणं गरजेचं असतं. कारण आत्ता जर का इमोशनल वातावरण झालं तर लग्नाची वेळ निघून जाईल. या गोष्टीमुळे कुसुम देखील मधुभाऊंप्रमाणेच तटस्थ झालेली आहे आणि आता भावनांना महत्त्व न देता वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे असं सांगून तिने सायलीला स्वतःच्या बरोबर घेऊन गेलेले आहे.
जेव्हा सायली घरातून बाहेर पाऊल टाकते, उंबरा ओलांडताच मधुभाऊंच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. मधुभाऊ ढसाढसा रडायला लागतात. कारण त्यांना समजलंय आता सायली कायमची निघून गेलेली आहे. इकडे लग्न मंडपामध्ये जबरदस्त सुरक्षा केलेली आहे. इकडे प्रियाने सर्वांना सांगून सुरक्षा वाढवलेली आहे. त्याचबरोबर तिने साक्षीला देखील फोन केलेला आहे आणि साक्षीला ती सांगते की काही अनुचित घडणार नाही ना? तेव्हा साक्षी म्हणते, "माझ्या बाजूनं तर काही अनुचित घडणार नाहीये. माझ्या बाजूनं मी सगळा चांगला प्रयत्न केलेला आहे. सगळी सुरक्षा देखील लावलेली आहे. पण आता तुझ्या बाजूनं जर काही घडलं तर त्याला मी जबाबदार नाहीये." प्रिया म्हणते, "माझ्या बाजूनं काहीच घडणार नाहीये. आता लवकरच माझं आणि अर्जुनचं लग्न होणार आहे. ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होते, ती गोष्ट आता माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे." असं म्हणून ती जाम खुश झालेली असते. पण इकडे साक्षीला मात्र तिच्या आनंदाचं काहीच वाटत नसतं. कारण तिच्या डोक्यात एकच असतं, की आपली केस मिटली पाहिजे. आणि ती प्रियाला सांगू लागते, "लक्षात ठेव, जर का काय अनुचित झालं, तर तुला फक्त मलाच उत्तर द्यायचं नाहीये. माझ्या वडिलांना, महिपतराव यांना आणि नागराज या दोघांना तुला उत्तरं द्यायची आहेत आणि ती दोघं कशी आहेत, हे तुला चांगलं माहीत आहे. आता लग्नात कसलीच गडबड झाली नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेव. कारण तुझ्या या लग्नामुळं काय-काय साध्य होणार आहे, ते तुला माहिती आहे. एकदा का अर्जुन तुझ्या घोळामध्ये आला, की त्याचं या केसवरचं लक्ष कमी होईल आणि अगोदरच आता मी त्या ठिकाणी नव्हते, हे जोशी वकिलांनी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं ही माझ्यावरची केस कायमची टळेल आणि हे सगळं फक्त तुझ्या लग्नामुळं होऊ शकतं, म्हणून आम्ही तुला पाठिंबा देतोय, एवढी गोष्ट लक्षात ठेव." तेव्हा प्रिया एकदम खुश होत म्हणते, की "मला सगळं माहिती आहे. माझं तर स्वप्न आहे, की माझं फक्त अर्जुनशी लग्न व्हायला पाहिजे. मग बघ मी काय-काय करते ते. त्या घरामध्ये गेले ना, मग मी काय करणार आहे ना, ते तुझ्या परत लक्षात येईल." तेव्हा साक्षी म्हणते, "ठीक आहे, फोन ठेव. मला आता जास्त बोलण्याची इच्छा नाहीये." फोन ठेवून इकडे महिपत म्हणतो, "आजकाल ही प्रिया जरा जास्तच फुटेज खायला लागलेली आहे. तिला एवढं महत्त्व देण्याची काही गरज नाहीये." तेव्हा साक्षी म्हणते, "तिचं लग्न तर होऊ द्या. त्यानंतर मग आपला आणि तिचा संबंध संपला. तिला आपण सांभाळलंय ते म्हणजे फक्त अर्जुनसाठी." तेवढ्यात इकडं किल्लेदार तिच्याच पाठीमागे उभा असतो आणि हे पाहिल्यावर प्रिया मात्र एकदम अवाक झालेली आहे. कारण ती साक्षीला बोलत होती आणि अचानक तो आल्यामुळे तिला समजलंय, की आता आपलं सगळं बोलणं याने ऐकलं असणार आणि आता जर का याला हे सगळं कळलं, तर आत्ताच आपलं लग्न मोडते की काय, असे भाव प्रियाच्या चेहऱ्यावर असतात. तर इकडे महिपत जोशीला सांगत असतो, की लवकरात लवकर ही केस मिटली पाहिजे. जोशी म्हणतो, "आता तुम्ही काहीच काळजी करू नका. मी सुखरूपपणे साक्षीला सोडवलेलं आहे आणि आता लवकरच मी हे सिद्ध करेल, की ती तिथे नव्हतीच आणि त्यामुळे मधुकर पाटील या केसमध्ये जाम अडकणार आहे." हे ऐकल्यावर महिपत खुश होतो आणि म्हणतो, "तो नुसता अडकला नाही पाहिजे, तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात त्याच्या विरुद्ध म्हणलं गेलं पाहिजे, की या व्यक्तीला मरेपर्यंत फाशी देण्यात येत आहे, हे शब्द मला ऐकायचे आहेत." वकील म्हणतो, "तुम्ही म्हणताय ना, अगदी तसंच होणार आहे. कारण आता या केसमधून अर्जुनचं लक्ष बाजूला गेलेलं आहे. त्याचबरोबर मी आता त्या मधुकर पाटलाची केस लढत आहे. मी सगळं काही सिद्ध करत आणलेलं आहे. साक्षी त्या ठिकाणी नव्हती हे सिद्ध झालेलंच आहे. आता मग तोच म्हातारा तेथे होता आणि हे सगळं त्यानेच घडवून आणलंय हे सिद्ध करायला तरी आपल्याला किती वेळ लागणार आहे?" असं जोशी वकील महिपतला सांगत असतो. तेव्हा महिपत देखील जाम खुश झालेला आहे. महिपत म्हणतो, "याच गोष्टीची मी वाट बघत आहे. कधी एकदाचा तो म्हातारा त्या केसमध्ये अडकतोय आणि कधी एकदाचा जज साहेब त्याला म्हणतायत, की या म्हाताऱ्याला मरेपर्यंत फाशी देण्यात येते. एकदा हे शब्द ऐकले, की मी मात्र निवांत झालो." तिकडे किल्लेदार ते प्रियाच्याच पाठीमागे उभा असतो आणि तो सीरियस असतो. ते पाहून प्रिया देखील सीरियस झालेली असते. पण तो जवळ येतो आणि प्रियाच्या गालावर हात ठेवून म्हणतो, "आज माझी सोनुकली तुझ्या तुझ्या घरी चालली आहेस ना, या गोष्टीचं मला खूपच वाईट वाटतंय." हे ऐकल्यावर प्रियाला समजतं, की त्याने आपलं काहीच बोलणं ऐकलेलं नाहीये. तो इमोशनल झालेला आहे हे तिच्या लक्षात येतं आणि 0 मिनिटात स्वतःच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून ती असा काय भाव आणते, की जसं काही तिला देखील खूपच वाईट वाटत आहे. तो तिला बोलत असतो आणि म्हणतो, "आजपर्यंत तू माझ्याजवळ नव्हती. लहानपणापासून तू कशी मोठी होत गेली ते देखील मला बघायला मिळालं नाही. कितीदा तुझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आले असतील. तू पडली असेल, लागला असेल. तुला मलम देखील मला कधी आयुष्यात लावता आला नाही. पण आज तू पुन्हा एकदा माझ्या घरातून चालली आहे आणि आता ते पण कायमचं चाललेलं आहे. सुभेदारांचं घर हे चांगलं आहे. तिथली लोकं चांगली आहेत. पण त्या चांगल्या लोकांमध्ये राहून
तू या बापाला आणि आईला विसरू नको, असं तो तिला म्हणतोय. तेव्हा ती म्हणते, "असं काही बोलू नका. मी तुम्हाला कधी विसरेल का? तुम्हाला विसरणं माझ्याच्यानी शक्यच नाहीये. मी सुभेदारांची जरी झाले, तरी देखील मनातून मी तुमचीच आहे. मी तुमची मुलगी आहे ना, तर मी तुम्हाला कसं विसरेल बाबा?" असं म्हणून ती देखील इमोशनल झालेल्या किल्लेदारची गंमत करत आहे. आणि या सगळ्या बोलण्यामुळे आता त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. त्याला असं वाटत असतं, की आता प्रिया आपल्याला सोडून कायमची चाललेली आहे आणि त्या गोष्टीचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतं. पण प्रिया मात्र मनातल्या मनात म्हणत असते, की "बाबा इमोशनल ड्रामा करू नको. मला सुभेदारांची प्रॉपर्टी हडप करायची आहे आणि त्यानंतर मी माघारी येणारच आहे ना, त्यामुळं मी माघारी येणार आहे, काही काळजी करू नको," असं ती मनात बोलते. आणि आता तो देखील तिला सोडून बाहेर गेलेला असतो. तो गेल्यानंतर प्रिया म्हणते, "असला इमोशनल ड्रामा माझ्यापुढं करून काही उपयोग नाही आहे. माझ्या डोक्यात जे विचार आहेत ना, ते अगदी स्पष्टपणे मी पूर्ण करणार आहे." तर इकडे सायली आणि कुसुम आता रिक्षात बसून बाहेर पडलेले आहेत आणि सायली सारखं रिक्षावाल्याला विचारते, "आता किती वेळ लागणार आहे?" तेव्हा रिक्षावाला म्हणतो, "अहो, काही काळजी करू नका. मी तुम्हाला फास्टमध्ये घेऊन जातो. अर्धा तासच लागणार आहे आणि त्यापेक्षा देखील कमी वेळात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे." कुसुम म्हणते, "अगं सायली, हो, हो, इतकी उतावळी होऊ नको. आपण लवकरात लवकर पोहोचतोय. काहीच काळजी करू नको. मला देखील आतुरता आहे. मला माहिती आहे, तुला तर माझ्यापेक्षा 100 पटीने जास्त आतुरता असणार आहे." तेव्हा रिक्षावाला म्हणतो, "अहो, पण समोर तर ट्रॅफिक लागलंय का काय असं मला वाटतंय. थांबा जरा काय झालंय बघतो." असं म्हणून त्याने रिक्षा थांबवलेली आहे आणि बाहेर उतरून बघतो तर भलं मोठं ट्रॅफिक त्यांच्या समोर लागलेलं असतं. अचानक हे ट्रॅफिक का लागलंय असा प्रश्न त्याला, कुसुमला आणि सायलीला देखील पडलेला असतो. लवकरात लवकर खरं तर लग्नाला जायचं आहे, पण आता समोर तर भलं मोठं ट्रॅफिक दिसतंय. या गोष्टीमुळे तिघेही चिंतातूर झालेले आहेत. लवकरात लवकर हे ट्रॅफिक दूर झालं पाहिजे आणि लग्नाला जाता आलं पाहिजे, असं सायली त्याला सांगते. तेव्हा स्वतः तो म्हणतो, "मी जाऊन बघतो काय झालंय ते. तुम्ही काहीच काळजी करू नका. मी तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि वेळेत लग्नाला पोहोचवणार आहे." इकडे नागराज प्रियाच्या रूममध्ये आलेला असतो. प्रिया मात्र खुश झालेली असते, परंतु तिच्या मनात कुठंतरी भीती असते की सायली येईल आणि सगळं वाटोळं होईल असं तिला वाटत असतं. त्यामुळं ती नागराजकडे पाहत असते. नागराज म्हणतो, "खूपच खुश आहे." तेव्हा प्रिया म्हणू लागते की "हो ना, आज माझ्या मनासारखं तर घडतंय ना. आज मी जे ठरवलं होतं त्या पद्धतीनं गोष्टी घडत आहेत," असं प्रिया सांगत असते. तेव्हा नागराज म्हणतो, "पण तुझ्याकडे बघून वाटत तर नाही आहे की तुझ्या मनासारख्या गोष्टी घडत आहेत, कारण तुझ्या बोलण्यात तो कॉन्फिडन्स दिसत नाही, त्याचबरोबर तुझ्या चेहऱ्यावरती तो कॉन्फिडन्स मला दिसत नाही." तेव्हा प्रिया मात्र नागराजकडे पाहू लागते. नागराज म्हणतो की "एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काही झालं तरी मला दिलेलं जे प्रॉमिस आहे ते मोडायचं नाही, नाहीतर हा नागराज काय करू शकतो तुला माहीत नाहीये." आणि मग प्रियाच्या मागे नागराज उभा राहतो आणि त्याने आणलेला तो सुरा बाहेर काढतो. प्रियाला माहितीच नसतं. प्रिया म्हणत असते की 99% मला गॅरंटी आहे. तेव्हा नागराज म्हणू लागतो, "हो, तुला 99% गॅरंटी आहे, पण राहिलेल्या 1% मध्ये त्या 99%ची किंमत शून्य होऊन जाते, एवढं लक्षात ठेव," असं नागराज बोलत असतो. आणि त्याचबरोबर तो प्रियाला म्हणू लागतो की "त्यामुळं तुला विचार करायचा आहे, तुला सावधगिरीने वागायचं आहे. जर तो 1% जर हुकला तर तुझी वाट लागणार आहे, एवढं लक्षात ठेव," असं म्हणत नागराजने सुरा काढलेला असतो आणि प्रियाच्या समोर धरलेला असतो. तेव्हा प्रिया मात्र पाहतच राहते. नागराजकडे अगदी ती धक्का लागल्यासारखी पाहत असते. नागराजला म्हणत असते की "हे काय करताय तुम्ही?" कारण प्रियाच्या चेहऱ्यावरती ती भीती स्पष्ट दिसत असते आणि प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. नागराज मात्र सुरा घेऊन तिच्या समोर उभा असतो आणि तिला कळतही नसतं की आता काय करायचं आहे, कारण तिची वाट लागलेली असते. नागराजने तिला जे सांगितलेलं आहे ते जर प्रियाने केलं नाही तर तिचं काय होणार आहे याचा विचार स्वप्नातही तिनं केलेला नाही. नागराज तिची कशा पद्धतीने वाट लावू शकतो ह्या सगळ्या गोष्टी तिला माहीत आहेत. पण जर तिने नागराजचं काम ऐकलं नाही तर ती संपणार आहे, हे मात्र प्रियाच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रिया म्हणत असते की तुम्ही असं का करताय?" तेव्हा नागराज म्हणतो की "लक्षात ठेव का करतोय ते, तुला तर माहितीच आहे." आणि प्रिया घाबरलेली असते. तेव्हा नागराज म्हणत असतो की "मी जे सांगितलेलं आहे ते पूर्ण करावं लागणार आहे. ते जर पूर्ण केलं नाही तर मी काय करू शकतो हे मात्र तुझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे," असं म्हणत नागराजने सुरा धरलेला असतो. आणि नागराज म्हणतो की "तुला माहिती आहे का, हा सुरा घेऊन मी लग्नात तुझ्या मागे उभा राहणार आहे." तेव्हा प्रिया म्हणत असते "म्हणजे?" तेव्हा नागराज म्हणत असतो "म्हणजे काय म्हणजे? मी जे खरं आहे ते सांगत आहे की हा सुरा घेऊन मी तुझ्या मागे लग्नात उभा असणार आहे, मामा बनून." तेव्हा ती म्हणते "तुम्ही कुठे माझे मामा आहात?" तेव्हा नागराज म्हणतो "मी मामा नसलो तरी मामा कसं व्हायचं, कुणाला मामा बनवायचं
हे माझ्याच हातात आहे असं म्हणत नागराज तिला बोलू लागतो. त्याचबरोबर नागराज तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव की मी काय करू शकतो हे तुला माहीत नाही. इकडे सायली आणि कुसुमताई निघालेले असतात. ट्रॅफिकमध्ये रिक्षा अडकलेली असते. सायलीला खूप काळजी वाटत असते. सायली म्हणत असते की कुसुमताई आपण वेळेवर पोहोचू ना गं, सगळं व्यवस्थित होईल ना गं कुसुमताई, काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना, असं म्हणत सायली कुसुमताईशी बोलत असते. खाली उतरतात दोघी रिक्षातून, कारण काळजी वाटायला लागलेली असते. जर टायमिंगला पोहोचलो नाही आणि तोपर्यंत जर तिथं लग्न लागलं तर, कारण आजपर्यंत सायलीनं जे सहन केलेलं आहे, ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या खूपच भयानक अशा आहेत. त्यामुळं सायलीला काळजी वाटायला लागलेली असते. सायली मात्र विचार करत असते. इकडे लग्नामध्ये आता सगळेजण आलेले आहेत, सगळे खूप आनंदात आहेत, पण त्याच वेळी घडतं असं की इकडे नवरा नवरीला बोलवलं जातं, गुरुजी बोलवतात आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की सगळेजण पाहत आहेत आणि नवरा नवरी आलेले असतात. टाळ्या वाजवल्या जातात. त्यांनी बँडवाले बोलवलेले असतात आणि नेमके ते बँडवाले त्यावेळेस गायब झालेले असतात. त्यामुळं यांना सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की नवरा नवरी तर आलेले आहेत, पण ते बँडवाले कुठं गेलेत, कारण जर बँडवाले असते तर खूप छान वाटलं असतं असं सगळ्यांनी ठरवलेलं असतं. म्हणून सगळेजण त्या बँडवाल्यांची वाट बघत असतात. ते बँडवाले पोहोचले पाहिजेत असं त्यांना वाटत असतं, म्हणून सगळेजण बँडवाल्यांसाठी थांबलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळे टाळ्या वाजवत आहेत, नवरा नवरीचं स्वागत करत आहेत, कारण काही झालं तरी नवरा नवरी आलेली आहे आणि आता लग्नाचे विधी सुरू होणार असतात. लग्नाचे विधी सुरू होताच प्रिया ही अर्जुनची बायको झाल्याचं फील करत असते. तिला खूप छान वाटत असतं. फायनली तिचं असं म्हणणं असतं की आज हे सगळं सक्सेस झालेलं आहे. हा आनंद तिला झालेला असतो आणि त्याचबरोबर तिच्या मनात कुठंतरी भीती असते. नागराज म्हणालेल्यासारखा 1% भीती तिच्या मनात आहे आणि त्या 1%मध्ये काहीही होऊ शकतं हे तिच्याही लक्षात आलेलं आहे. त्यामुळं ती भीती तिच्यामध्ये आहे. तर इकडे नागराज त्याचबरोबर सगळेजण आहेत आणि सगळेजण बोलत आहेत. तेव्हा इकडे गुरुजी सांगतात की मुलीचे मामा या. आता मुलीचे मामा या म्हटल्यानंतर मग मामा म्हणून तिथे प्रताप जायला लागतो. तेव्हा सगळ्यांच्या समोर नागराज म्हणतो की आज तू मामा नाही असू शकत रे. कसं आहे माहिती आहे का प्रताप, आत्ता तू मुलाचा वडील आहे, त्या नात्याने तू इथं उभा आहेस ना, त्यामुळं तू मामा बनून इथं राहू शकत नाही. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा नागराज म्हणतो की मी आहे ना, काका काय मामा काय, मी आहे, मी राहील उभा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं स्पष्टपणे नागराज तिथे सांगतो. सगळेजण पाहत असतात. इकडे प्रतिमाला एका रूममध्ये थांबावं लागत असतं, कारण मुलीच्या लग्नाच्यामध्ये आईने यायचं नसतं. पहिली मंगळाष्टिका आईने ऐकायची नसते, ती मुलीच्या संसारासाठी आयुष्यासाठी चांगली नसते. म्हणून इकडे प्रतिमा एका रूममध्ये थांबलेली असते आणि तिच्या डोक्यात मात्र सायलीचे विचार चालू असतात. इकडे प्रियाच्या डोक्यावर अक्षदा पडत आहेत, पण इकडे सायलीचे विचार तिच्या डोक्यात आहे. सायली म्हणालेली असते की आज सगळं संपलेलं आहे आणि प्रतिमाला ते सर्व आठवत असतं. ती विचार करत असते की सायली म्हणाली होती तिचं अर्जुनवर खूप प्रेम आहे, पण हे काय होतंय, या गोष्टीचा त्रास मात्र प्रतिमाला होत असतो. आता विधी सुरू करायचे असतात, तर प्रियाला मात्र खूप घाई झालेली असते आणि ती मात्र खूपच आनंदात उड्या मारत असते. तिला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. खूप छान वाटत असतं. तिला असं वाटत असतं की काही झालं तरीही आज महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तिचं आणि अर्जुनचं लग्न होणार आहे. या गोष्टीचा आनंद तिला खूपच झालेला असतो. तिला खूप छान वाटत असतं. ती त्या आनंदाच्या भरामध्ये खूपच खुश झालेली असते. परंतु तिला कुठं माहिती असतं की या सगळ्यामध्ये काय होणार आहे ते, कारण इकडे प्रियाला माहीतच नाही आहे की अचानक ऐनवेळी कोणता बॉम्ब फुटणार आहे आणि ऐनवेळी आलेल्या सायलीमुळं प्रियाची मात्र कशी वाट लागणार आहे ही गोष्टच अजून तिला माहिती नाही. तिला फक्त एवढंच वाटत आहे की आपण या सगळ्यातून सही सलामत सुटणार आहोत. इकडे नागराज तर सगळ्यांच्या समोर बोलतो की चालणार आहे ना तन्वी तुला, म्हणजे मी तुझ्या मागे असा सुरा घेऊन उभा राहिलो तर काही हरकत नाही आहे ना, असं नागराज स्पष्टपणे प्रियाला बोलत आहे आणि प्रिया मात्र घाबरलेली असते. प्रिया म्हणत असते की हो चालेल, कारण तिला नागराजने ऑलरेडी धमकी दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की हा सुरा घेऊन मी तुझ्या मागे उभा राहणार आहे, तुझा मामा बनून. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, लग्न जरी तू करत असलीस तरीही या लग्नामुळं काय होणार आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही तू हे सगळं जे करते ते माझ्या सांगण्यावरून करते, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, अन्यथा काय होऊ शकतं हे तुला माहिती आहे. इकडे
सायली आणि त्याचबरोबर कुसुमताई यांना टेन्शन आलेलं असतं. सायलीला कळत नसतं की एवढ्या सगळ्या गोष्टी जुळवून आणलेल्या आहेत, पण आता अचानक हे सगळं घडत आहे, तर मी काय करू? कुसुमताई मला कळत नाही आहे. अगदी आपण जितके प्रयत्न केलेले आहेत आणि आज अचानक ही वेळ आलेली आहे आणि माझ्या लक्षात येत नाही आहे की आता काय करायचं आहे. ही भीती सायलीच्या मनात सुरू झालेली असते. तिकडे जर लग्न लागलं तर, असं म्हणत सायली बोलत असते. सायली म्हणत असते की कुसुमताई काय करायचं आता, मला ना कळेना गेले. असं म्हणत सायली अगदी घाबरीघुबरी झालेली असते. आणि इकडे प्रियाचे लग्नातले विधी सुरू झालेले असतात आणि प्रिया मात्र खूपच खुश असते. आणि इकडे सायली ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांच्याकडे येते. त्यांना विचारू लागते की साहेब किती वेळ लागणार आहे असून. तर पुढे 3 गाड्यांचा एकावर एक आदळून ॲक्सिडेंट झालेला असतो आणि खूप ट्रॅफिक जमलेलं असतं. ते म्हणतात की आम्ही क्रेन बोलवलेली आहे, पण नाही माहिती आम्हाला किती वेळ लागणार आहे, असं म्हणत सायलीला ते सांगत आहेत. पण सायलीकडे आता वेळच नसतो. सायली म्हणत असते की अहो खूप महत्त्वाच्या कामासाठी मला जायचं आहे. पण ते म्हणतात की अहो सगळ्यांनाच महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे, त्यामुळं आम्ही काय करू शकतो तुम्ही सांगा ना, कारण आम्ही तर ते ट्रॅफिक हटवण्याचा प्रयत्न करत आहे. सगळेजण इथं सज्जच आहेत की त्यांना महत्त्वाच्याच कामासाठी जायचं आहे, पण मलाच कळत नाही आहे की मी काय निर्णय घेऊ आणि काय करू. हे ट्रॅफिक पोलीस म्हणत असतात आम्ही काहीच करू शकत नाही, कारण हे सगळं जे काही चालू आहे ना इथं ते खूपच भयानक असं आहे, असं ट्रॅफिक पोलीस म्हणत असतात. आम्ही हे ट्रॅफिक कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न तर करत आहोत, पण आमच्या लक्षातच येत नाही की नक्की काय करावं लागणार आहे. इकडे अर्जुन मात्र अगदी त्याची अजिबात इच्छा नसल्यासारखा तो त्या लग्न मंडपात हजर असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं की काहीही झालं तरीही त्याला अजिबात इच्छा नव्हती आणि हे सगळं घडत आहे. इकडे नागराज मात्र सुराग घेऊन आता तिथे खरंच उभा राहिलेला आहे. नागराजने ठरवलेलं होतं की मी सुराग घेऊनच उभा राहणार आहे आणि नागराजने ते करून दाखवलेलं आहे, कारण तिथे मुलीचा मामा हा त्या सुऱ्याला म्हणजे चाकूला तिथे लिंबू लावलेलं असतं, म्हणजे तो तिथं उभा असतो आणि त्या पद्धतीने इथे आता नागराज उभा राहिलेला आहे. आणि प्रियाला मात्र वेगळीच भीती आहे. नागराज हा सगळ्यांना दाखवायसाठी लग्नाच्या विधीसाठी उभा राहिलेला असला तरी फक्त आणि फक्त प्रियालाच माहिती आहे की नागराज कशासाठी उभा राहिलेला आहे. प्रियाने जरा जरी हालचाल करायचा प्रयत्न केला तर मात्र इकडे प्रियाची वाट लागणार आहे, हे नागराजने ठरवलेलं आहे. काहीही झालं तरीही नागराजने ठरवलेलं आहे ते म्हणजे की प्रियाने काय खोटारडेपणा केला, काही गोंधळ घालायचा प्रयत्न केला तर प्रिया संपणार, हे मात्र नक्की आहे, हे नागराजने ठरवलेलं असतं. आणि म्हणून तर नागराज तिथे सुरा घेऊन तिच्या समोर उभा आहे. ती एक धमकी असते. आता सगळे विधी सुरू झालेले असतात आणि मग इथे सगळे विधी चालू झालेले आहेत. सगळे खूप आनंदात आहेत, पण अर्जुनच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत नाही. आणि इकडे प्रियाला तर वेगळीच घाई लागलेली आहे. तिच्यासाठी हे विधी लवकर होणं गरजेचं आहे, हे लग्न लवकर होणं गरजेचं आहे. जर तिथं सायली येऊन पोचली तर मात्र आपली वाट लागणार आहे, ही गोष्ट मात्र तिला माहिती आहे. म्हणून तर तिने घाई करत आहे आणि मग तिथे विधी चालू आहे. त्याचबरोबर सगळ्यांच्या समोर प्रिया मात्र गुरुजींना म्हणत आहे की गुरुजी आता झालं ना, आता हे झालं की आता मंगळसूत्राचाच विधी आहे ना, हे सगळं तिचं सुरू झालेलं असतं. ज्याचबरोबर तिथे हार घालायचा असतो तेव्हाही ती जबरदस्तीने तो हार स्वतःच्या गळ्यामध्ये घालून घेते. त्याचबरोबर मंगलाष्टिका सुरू झालेल्या असतात, तिचीही तिथं नाटकं तशीच चालू असतात. तिला इतकी घाई झालेली असते की तिला कळतच नसतं की या सगळ्यामध्ये आपण काय गोंधळ घालून ठेवतोय, मूर्खासारखं किती वागतोय, एवढीही अक्कल तिला नसते. तिला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की हे सगळं आपल्या मनाप्रमाणे झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद तिला घ्यायचा आहे. पण तिच्या लक्षात येत नसतं की तिच्या ह्या वागण्यामुळे त्रास तर होतच आहे, परंतु तिच्या या वागण्यामुळं सगळ्यांना शंकास्पदसुद्धा वाटत आहे. परंतु तिला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. तिला फक्त एवढंच माहिती आहे की काही झालं तरीही माझं लग्न अर्जुनशी होतं आहे ना, बस. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की तिला तिचं लग्न अर्जुनशी करायचं आहे. तिला बाकी कोणत्या गोष्टींची देणं घेणं नाही. तिच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की माझं लग्न अर्जुनशी झालं पाहिजे. तिथं अर्जुनच्या मनाची अवस्था काय आहे याच्याशी तिला काहीही पडलेलं नाही. आणि मग मंगळसूत्राचा विधी असतो, त्याचबरोबर मंगलाष्टिका चालू असतात. त्यावेळेस ही प्रिया मात्र वरती मान करून बघत असते आणि तिच्या डोक्यात एवढंच सुरू असतं की काही झालं तरी आत्ता हे लग्न माझं आणि अर्जुनचंच झालं पाहिजे. प्रेक्षकांनो, या प्रियाला जराही अक्कल नाही आहे. तिच्या मनात फक्त भीती भरलेली आहे. जर इथे माझं आणि अर्जुनचं लग्न झालं नाही तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, असं तिला वाटत आहे. अर्जुन मात्र शांतपणे आहे आणि आता गुरुजींना सगळ्यांच्या समोर प्रिया म्हणते की आता गुरुजी हे झालं की मंगळसूत्राचाच विधी आहे ना. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो. प्रिया त्यांना सांगू लागते की लवकर आवरा.
असं प्रियाचं म्हणणं आहे आणि प्रियाने गुरुजींना घाई करायला सांगितलेली आहे. आणि त्याचबरोबर प्रियाने गुरुजींना जेव्हा घाई करायला सांगितलेली असते तेव्हा सगळेजण तिथं पाहत असतात. अर्जुनकडे आता तिथे कल्पना मंगळसूत्र देते आणि म्हणते, अर्जुन हे मंगळसूत्र घाल बरं तन्वीला. असं म्हणत तिने मंगळसूत्र प्रियाच्या गळ्यात घालण्यासाठी दिलेलं आहे. आणि अर्जुन मात्र त्या मंगळसूत्राकडे पाहतच राहतो, कारण अर्जुनला फक्त आणि फक्त सायलीची आठवण येत असते. अर्जुनच्या डोक्यात फक्त सायलीचा विचार सुरू असतो. आणि इकडे प्रिया मात्र खूपच उतावळी झालेली असते. तिला काही करून हे मंगळसूत्र एकदाचं गळ्यात घालून अर्जुनची बायको बनायचं असतं आणि सगळी संपत्ती लुबाडायची असते, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तिला फक्त ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि तिने ते थर गाठलेला असतो. तिने तिची लायकी विसरलेली असते आणि आज सायलीच्या संसाराचं ती वाटोळं करायला तिथं बसलेली असते. प्रेक्षकांनो, इतकी उतावळी झालेली आहे, जणू काही तिने गुडघ्याला भाशिंग बांधलेलं आहे आणि लग्नासाठी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं तिचं वागणं चाललेलं आहे. आणि इकडे मधुभाऊंचा आशीर्वाद सायलीला मिळालेला आहे. त्याचबरोबर देवी पण सायलीची परीक्षा घेत आहे. सायली कशी शेवटच्या क्षणी त्या लग्नामध्ये पोचणार, एवढं ट्रॅफिक लागलेलं होतं, एवढ्या सगळ्या ट्रॅफिकमधून तिला निघायचं होतं. आणि खरंच लकीली आपल्या सगळ्यांच्या मनात असं वाटत आहे की आता काय होणार, कारण आता मंगळसूत्र घातलं की हे लग्न पार पडणार असं वाटत असताना एक मोठा धमाका होत आहे. आणि बँडवाल्याच्या कपड्यांमध्ये तिथं सायली आलेली आहे. आणि नेमकं प्रियाचं लक्ष जातं आणि प्रिया म्हणू लागते की तिकडे कोण आहे असं म्हणत तिने बोलत असते. आणि त्याच वेळी तिच्या लक्षात येतं की कोण आहे म्हटल्यावर सगळेजण पाहू लागतात. आणि मंगळसूत्र घालताना ते मंगळसूत्र तसंच अर्जुनने हातात पकडलेलं असतं. आणि तिथे असते ती म्हणजे सायली. सायली म्हणते, हो मीच, मिसेस सायली अर्जुन सुभेदार, आणि लग्न करायला आली मी माझ्या नवऱ्याशी. असं म्हणत तिने डोक्यावरची टोपी काढलेली आहे. अर्जुनच्या हातात मंगळसूत्र आहे. ते मंगळसूत्र अर्जुनने पकडलेलं आहे. आणि त्या मंगळसूत्राच्या बरोबर पुढे उभी आहे ती म्हणजे सायली. म्हणजे अर्जुन कोणत्याही क्षणी ते मंगळसूत्र सायलीच्या गळ्यात घालणार हे मात्र पक्का आहे. अर्जुन आणि सायली यांचा हा जो सुखाचा संसार होणार आहे त्या गोष्टीचा आनंद मात्र इकडे प्रतिमाला होणार आहे. तर इकडे सायली मात्र खुश झालेली आहे. सायली फायनली ते लग्न पूर्ण होण्याआधी मंडपात पोहोचलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.